भागात पुन्हा आपले स्वागत आहे. माझ्या सोबत अर्थ लावत आहे आणि आजच्या आपला वर्ग सामाजिक अभ्यासाचा असणार आहे आणि आपण आपल्या इतिहासातील सर्वात महान साम्राज्यांपैकी एक मुघल साम्राज्य याबद्दल बोलणार आहोत. चला पाहूया की हे साम्राज्य कधी आणि कसे सुरू झाले. थोडक्यात पाहण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की मुघल कोण होते. मुघल हे उझबेकिस्तान आणि मंगोलिया सारख्या मध्य आशियाई देशांच्या शासक कुटुंबातील होते. मुघल साम्राज्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्यासाठी विषयांसह भाग 1-6. भारतातील पहिले मुघल. महत्त्वाचे मुघल सम्राट, प्रमुख मोहिमा आणि घटना. मुघलांचे इतर शासकांशी असलेले संबंध. मनसबदार आणि जहागीरदार. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी कीवर्ड्स. मनसबदार हे मुघल प्रशासनात अधिकारी होते. जहागीरदार श्रेष्ठीने दिलेल्या क्षेत्रांना जहागीरा उसे म्हटले जात उसे. संकल्पना नकाशा पहा. भारतातील पहिले मुघल कोण होते ते पाहूया. पहिला मुघल सम्राट बाबर याला दुसऱ्या शासकाच्या आक्रमणामुळे आपले सिंहासन सोडावे लागले. वर्षानुवर्षे भटकंती केल्यानंतर त्याने 1504 मध्ये काबूल ताब्यात घेतला. त्यानंतर 1526 मध्ये त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव केला आणि दिल्ली आणि आग्राचा ताबा घेतला. दिल्ली आणि आग्रा येथून मुघलांनी आपले राज्य सुरू केले. महत्त्वाचे मुघल सम्राट पहा. प्रमुख मोहिमा आणि घटना. पहिले मुघल साम्राज्य बाबर होते. त्याने 1526 ते 1530 पर्यंत राज्य केले. बाबरानंतर हुमायून दिल्ली आणि आग्राचा सम्राट बनला, परंतु शेर खानने त्याचा पराभव केला आणि तो इराणला पटून गेला. सफाविद शाहच्या मदतीने त्याने 1555 मध्ये दिल्ली परत मिळवली, परंतु पुढच्या वर्षी एका अपघातात त्याचे दुर्दैवाने निधन झाले. हुमायूनच्या मृत्यूनंतर वयाच्या 13व्या वर्षी अकबर सम्राट झाला. त्याने 1556 से लेकर 1605 CE पर्यंत राज्य केले. बंगाल, मध्य भारत, राजस्थान आणि गुजरात ताब्यात घेतले. अखेर त्याने अफगाणिस्तान, काश्मीर आणि दख्खनचा काही भाग जिंकला. जहांगीरने 1605 से लेके 1627 CE पर्यंत सम्राट म्हणून राज्य केले आणि अकबराने
सुरू केलेल्या लष्करी मोहिमा चालू ठेवल्या. तथापि त्याच्या कारकिर्दीत कोणतेही मोठे विजय मिळाले नाही. शहाजहान 1627 से लेकर 1658 पर्यंत सम्राट होता. त्याला सरदार आणि सरदारांकडून बंडखोरी सहन करावी लागती. 1657 से लेकर 1658 मध्ये त्याच्या मुलांमध्ये त्याच्या उत्तराधिकार्यावरून वाद झाला. औरंगजेब विजयी झाला, ज्यामुळे त्याच्या 3 भावांची हत्या झाली. शहाजहानने त्याचे उर्वरित दिवस आग्रा येथील तुरुंगात घालवले. 1658 से लेकर 1707 CE पर्यंत औरंगजेबाने त्याच्या साम्राज्यात अफगाणिस्तान, आसाम, राजस्थान, पंजाब, दख्खन आणि इतर प्रदेशांमधून बंड केले. बंडखोर नेत्यांमध्ये गुरु तेज बहादूर, गोविंद सिंग, शिवाजी आणि त्यांचा मुलगा अकबर यांचा समावेश होता. शिवाजीने स्वतंत्र मराठा राज्य स्थापन केले आणि औरंगजेबाने 1685 मध्ये विजापूर आणि 1687 मध्ये गोलकोंडा जिंकला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. मुघलांचे इतर शासकांशी असलेले संबंध पाहूया. जेव्हा मुघल भारतात आले तेव्हा वेगवेगळ्या भागात अनेक राजे आणि सरदार होते. मुघल त्यांना त्यांच्या सत्तेखाली आणू इच्छित होते. त्यांनी जुन्या राजकत्यांना आणि दारांना त्याच्या जुन्या राज्यांच्या मोठ्याच्या भागांवर राज्य करण्याची परवानगी दिली आणि त्यांच्याकडून महसूल गोळा केला. परंतु त्यांना सम्राटाला कर घ्यावे लागत होते आणि ते यमके काशी लढू शकत नव्हते. मुघल नेते नेहमीच अशा शासकांविरुद्ध लढत असत जे त्यांचे ऐकू इच्छित नव्हते. मुघल अधिक भटकट होत गेले तसे इतर अनेक शासकांना त्यांची सत्ता सोडावी लागली. काही राजपूत शासकांनी मुघल राजकन्याशी लग्न केले तर काहींनी मुघल राजवटीविरुद्ध प्रतिकार केला. चित्तोडच्या सिसोदिया राजपुतांनी मुघलांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला, परंतु अखेर पराभव झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जमिनी कायम ठेवल्या. लढाया जिंकल्यानंतरही मुघलांना त्यांच्या शत्रूपासून सुटका मिळाली नाही. अशा प्रकारे ते इतर अनेक शासन आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवू शकले. राजकीय रणनीती म्हणून मुघलांनी स्थानिक शासकांच्या राजकन्याशी लग्न केले. जहांगीरची आई अंबर आधुनिक जयपूर च्या राजपूत शासकांची मुलगी होती. शाहजहानची आई जोधपूरच्या राजपूत शासकाची मुलगी होती.
चला पाहूया मनसबदार आणि जहागीरदार कोण आहात ते असे होते. मुघल संघाच्या बाग बनलेल्या लोकांना मनसबदार म्हटले जात असे. ते सम्राटाच्या आदेशाचे पालन करत असत आणि राजवाड्याचे रक्षण करणे, देशावर राज्य करणे, नवीन जमिनी ताब्यात घेणे किंवा बंड थांबवणे अशी कामे करत असत. आणि मनसबदारांना बादशहाच्या आदेशांचे पालन करायला लावले आणि दर काही वर्षांनी त्यांना इकडे तिकडे हलवून त्यांना शक्तिशाली होण्यापासून रोखले. विजयनगर साम्राज्यातील नायकाप्रमाणे मनसबदार स्वतः एकाची ठिकाणी स्थापित करू शकत नव्हते आणि खूप बलवान होऊ शकत नव्हते. आता मनसबदाराची कर्तव्ये पहा. मनसबदार त्याच्या लष्करी कर्तव्यासाठी घोडेस्वाराची देखरेख करत असे, त्यांना तपासणीसाठी आणत असे, त्यांची नोंदणी करत असे, त्यांच्या घोड्यांच्या चिन्हित करत असे आणि त्यांचे पगार वाटप करत असे. मनसबदाराच्या मुलाला आपोआप ही पदवी मिळत नव्हती. सम्राटाला मनसबदार व्हायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार होता. मनसबदाराच्या मृत्यूनंतर सम्राटने त्याचे सर्व सामान जप्त केले. पुढे आपण पाहू मनसबदारांना त्यांचे वेतन कसे मिळते ते. विजयनगर अमराणिकांसारखे मनसबदारांनाही जहांगीर मिळत असत, परंतु ते नेहमीच तिथे राहत नसत. ते त्यांच्या जहांगीर गावामधून महसूल गोळा करून सम्राटाला पाठवत असत, तर त्यांचे सेवक वेगवेगळ्या क्षेत्रात निधीचे व्यवस्थापन करत असत. जहांगीरवर अधिकाऱ्याची देखरेख होती जे सम्राटाला अहवाल देत असत. मुघलांच्या काठातील शेतकऱ्याची अवस्था पाहूया. जहागीरदाराच्या मदतीनासीनी शेतकऱ्याकडून जास्त पैसे घेऊ नयेत याची खात्री नेत्यांनी केली. दर 2 वर्षांनी जहांगीराचाही बदली केली जात असे. अकबराच्या राजवटीत जहांगीराचे मनसबदाराच्या तथापि औरंगजेबाच्या कारकिर्दीत मनसबदारामध्ये वाढ झाल्यामुळे जहागीर वाटपात विलंब झाला, ज्यामुळे विविध कारणांमुळे टंचाई निर्माण झाली. औरंगजेबाच्या शेवटच्या काळात अनेक जहांगीरदारांनी संपत्ती काढण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला, ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. विषयाचा निष्कर्ष. या भागात आपण शिकलो की मुघल लोक उझबेकिस्तान आणि मंगोलिया सारख्या मध्य आशियाई भूमीतून आले होते. बाबर हा त्यांचा पहिला नेता होता. त्यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब आले. काही राजपूत शासकांनी मुघल राजकन्याशी लग्न केले तर काहींनी मुघल राजवटींना विरोध केला. मुघलांनी जास्त शक्ती मिटवू नये म्हणून मनसबदारांना वारंवार स्थलांतरित केले.
भाग 2 मध्ये आपण मुघल साम्राज्यातील जप्त आणि जमीनदार प्रणाली बद्दल पाहू. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आश्रय आकृतीशी संपर्कात रहा.